जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। मराठा आरक्षणाबाबत पहिला प्रयत्न झाला तो राणे समितीच्या माध्यमातून। 3 वर्ष आपण मराठा आरक्षणाबाबत जे काम केलं त्याचं आज फळ मिळालं, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्याचबरोबर गेली 4 वर्ष हे आरक्षण लांबवणाऱ्या युती सरकारला मराठा समाज येत्या निवडणुकीत धडा शिकवेल असंही त्यांनी म्हटलंय। पाहुयात मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच घेतलेल्या सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले नारायण राणे। आज दिनांक 29 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र विधानसभा सभेच्या सभागृहात एक ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आलं। ते विधेयक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचं आहे। शासकीय विधेयक म्हणून सभागृहात मांडण्यात आलं। त्याची चर्चा सभागृहात सुरू होती। मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे। भारतीय घटनेच्या 15(4) आणि 16(4) नियमानुसार सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा असलेल्या वर्गाला आरक्षण देण्याचा हा निर्णय आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग म्हणून मराठा समाजाला 52%च्या वरती आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। सरकारचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। नागरिकांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेल्या मराठा नागरिकांचा वर्ग हा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 15(4) आणि 16(4) मध्ये घालून दिलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हकदार आहे। हे आरक्षण द्यायला भाग पाडणाऱ्या मराठा समाजाचे मी अभिनंदन करतो। गेली 3 वर्ष समाजातील लहान थोर अधिक विविध संघटनेचे पुढारी या सर्वांनी हा विषय लावून धरला। म्हणूनच हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे। या निर्णयामुळे मराठा समाजातील मागास वर्गाला प्रगतीकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे। शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील 34% मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्याने समाजातील लोकांना, मागास लोकांना एक दिलासा यामुळे मिळणार आहे। आणि म्हणूनच मी म्हणालो की हा ऐतिहासिक निर्णय आहे। ह्या निर्णयामुळे मूळ जे विधेयक मी तयार केलं होतं किंवा अहवाल तयार केला होता त्या अहवालामध्ये आणि आताच्या विधेयकामधील निर्णयामध्ये मला कोणताही फरक वाटत नाही। त्यामुळे आपलाच हा विजय आहे, माझाच हा विजय आहे असं माझं मत आहे। म्हणजे मी घेतलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी पोषक असाच होता
कोणाचंही आरक्षण न घेता, कोणाचंही आरक्षण कमी न करता 52% वर आरक्षण कसं द्यावं हा युक्तिवाद मी केला आणि त्यामुळेच आज भारतीय संविधानाच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे हे आरक्षण देता आलेलं आहे। परत एकदा देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो। मराठा समाजात ज्यांनी ज्यांनी सहभाग आंदोलनात घेतला, बऱ्याच लोकांचा त्याग आहे, कष्ट आहे, मेहनत आहे, त्यांचा मी ऋणी आहे। पण हे यापूर्वी हे विधेयक मांडण्यात आलं होतं, पण न्यायप्रविष्टामुळे आरक्षण देण्यास त्रुटी निर्माण झाल्या। मग आता हे विधेयक आपल्याला काय माहिती आहे, मला जरा माहिती सांगा, कोणत्या त्रुटी होत्या त्यामुळे कोर्टाने थांबवलं होतं? पण एकंदर पूर्ण नाही, माहिती असेल तर तुम्ही अगदी स्पेसिफिक विचारा। ओबीसी समाजाला पूर्वी ओबीसीचं हे न करता आरक्षण अशी मागणी पूर्वी होती, पण आता ते मराठ्याला वेगळं म्हणजे इतर मागास वर्गामध्ये केल्यामुळे आरक्षण टिकणार असं आपल्याला काय कळलं? आपण घटना वाचाल का? हे विधेयकाची कॉपी आपल्याला देतो, आपण वाचा। इतरच मागासवर्गीय म्हणजे काय? सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तिथे मराठा समाज शब्द नाही आला, तो नंतर क्लास केला, वर्ग केला। जेव्हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला जो वर्ग आहे तो वर्ग म्हणजे ओबीसी नाही, वर्ग म्हणजे ठराविक लोक जे आहेत त्यांच्यासाठी कलम 15(4) आणि 16(4) मध्ये ते बसव। 15(4) आणि 16(4) सांगतं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला वर्ग असेल तर त्यांना तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचा मागासलेपणा सामाजिक शैक्षणिक प्रूव्ह करायला लागेल, म्हणून सर्वे केला। सर्वे त्यासाठी केला, खरंच मागासलेपणा आहे का, खरंच गरीब आहे का, आणि म्हणून एकूणच 45 लाख आणि पहिले 18 लाख हा एवढा कुटुंबात सर्वे झाला, म्हणून झालेला आहे। आक्षेप असेल तर शब्द मागे घेतो, नाही मी सांगतो। नाही, माझं म्हणणं असं आहे, मी म्हणालो आज सांगा, मी 15(4) 16(4) प्रमाणे आरक्षण दिलं होतं। 52% वर जायला दुसरा मार्ग नाही, तो मी शोधून काढला, तोच ह्या सरकारने घेतला, म्हणजे माझा विजय नाही का? दुसरा मार्ग का नाही काढला? दुसरी सेक्शन का नाही युटिलाइज केली? दुसरी कोणत्याही सेक्शननी 52% वर जाता येत नाहीये, 52% वर जाता येत नाहीये। आणि म्हणून ओबीसीला आम्ही टच केला नाही, ओबीसीला अजिबात नाही। ओबीसीचे 18च्या 18% त्यांना आरक्षण मिळणार, ओबीसी नाही, मागासवर्गीय नाही, आदिवासी नाही, 52%ला न टच करता हे क्रेडिट द्यायला पाहिजे। चर्चा कोणी घ्यावं, आरक्षण कोणी घ्यावं, मी म्हणूनच परत सांगतो आपल्याला, सामाजिक शैक्षणिक दृष्टी मागासवर्गीय नाही, मागासवर्ग जो क्लास जो लोक जे असतील, शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक दुबळे जे असतील त्याने आरक्षण घ्यावं। नारायण राणेने घ्यावं नाही, राणे त्याच्यात 100% बसत नाही, आम्ही 16च्या अभाव आहोत, त्यात उत्पन्नाचे अट आहे, घरात टीव्ही नको, अमुक नको, एकदम गरीब शेतकरी अशा देशामध्ये टीव्ही नाही, फ्रीज नाही, अमुक नाही, तमुक नाही, असे लोक आहेत, एकदम गरीब, खायची मौत आहे, असे लोक आहेत। आणि एवढी विस्तारित माहिती दुसरा कोण नेता दे, मला सांगून द्या कोण देतात, कोणाला एवढं नॉलेज आहे? मी राणे समितीने अहवाल तयार केला, त्या शासनाच्या आदेशाने केला। शासनाने आम्हाला सांगितलं तर या विषयावर तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला अहवाल द्या की मराठ्यांना आरक्षण कसं द्यावं। त्यावर अहवाल तयार केला आणि आम्ही तो शासनाला दिला। तो देण्यापूर्वी नियम असा आहे की यापूर्वी एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की तुम्ही अहवाल देण्यापूर्वी मागासवर्गीय आयोगाकडे तुमचा रिपोर्ट जायला पाहिजे, त्यांनी त्याची स्क्रुटिनी करायला पाहिजे आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यावी। कोणी मागासवर्गीय आयोग जो मध्ये आयोग सभा सादर झाला ना, त्यांचा जो रिपोर्ट आला ना, त्या रिपोर्ट याच्यामध्ये दिलं निष्कर्ष सारांश शिफारशीचा,
त्याला द्यायचं. आमच्या वेळेला आम्ही सबमिट केला, पण त्यावेळेला मागासवर्गीय आयोगाने आमच्या ह्याला उत्तरच दिलं नाही. कित्येक महिने उत्तरच दिलं नाही. म्हणजे उत्तर येत नाही तेव्हा सरकारसमोर काही कायद्याने हे असतं की तुम्ही ओव्हरलुक करू शकता आणि कॅबिनेटमध्ये नेऊन ते मंजूर करू शकता. आम्ही ओव्हरलुक केलं आणि कॅबिनेटमध्ये आम्ही मंजूर केलं आणि नंतर अधिवेशनात आणलं आणि मंजूर केलं. पण कोर्टात जे गेलं, मगाशी यांचा मुद्दा होता, त्यांचं म्हणणं नियमाने मागासवर्गीय आयोगाकडे जावं लागेल, त्यांचा अभिप्राय तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो घेतला नाही म्हणून कोर्टाने स्थगित दिली. माझ्या अहवालावर काय क्वेरीज नाही काढल्या तर त्यांनी की तुम्ही मागासवर्गीय आयोगाचा अभिप्राय याच्यात पाहिजे आणि म्हणून स्टे दिला. आणि म्हणून आम्ही या वेळेला सरकारने त्यावेळेचा जो आयोग होता त्याचे सदस्य बदलले, नवीन सदस्य आले, त्यांच्याकडे हा अहवाल गेला नवीन बनवलेला. आम्ही 18 लाख लोकांचं कुटुंबाचा सर्वे होता, या लोकांनी 45 लोकांचा सर्वे केला. आम्ही कलेक्टर माध्यमातून सर्वे केला, यांनी एनजीओच्या थ्रू सर्वे केला. हा फरक आहे. आणि सर्वे केल्यानंतर यांनी मागासवर्गीय आयोगाकडे घटनेप्रमाणे मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला आणि यावेळेच्या मागासवर्ग आयोगाने त्याच्यावर आपलं मत दिलं आणि कोर्टाने सांगितलं होतं आयोगाला या मुदतीच्या आत तुम्ही द्यायला पाहिजे. तसं त्यांनी दिलं आणि ते पण फेवरेबल दिलं की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक एवढ्या टक्क्यापर्यंत या गटामध्ये हा मागासलेला आहे, आर्थिक मागासलेला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात तिची वर्गवारी डिटेल मोठं बिल आहे ते वर्गवारी केले आणि दिले. आणि तो अहवाल आल्यामुळे शासनाने तो अहवाल कॅबिनेटमध्ये घेतला आणि मग आज विधिमंडळात चालू आहे. देऊ केलं ना तर ऑलरेडी देऊ सुरुवात झाली होती, लोकांनी लाभ घेऊन लागले होते. त्यामुळे आमच्या बिलामध्ये याच्यात काय फरक नाही. मग प्रश्न पडतो एवढा 4 वर्ष मध्ये का थांबले. निवडणुकीला अजून वेळ आहे, निवडणूक काही जाहीर झालेली नाहीये. ते कधी होईल माहित नाही. वेळीच झाली तर एप्रिलमध्ये होईल, वेळीच झाली तर. पण मी नक्कीच सांगतो की या निर्णयामुळे मोठा वर्ग आहे, 34% समाज आहे, ज्यांनी निर्णय घेतला त्यांना बेनिफिट नक्कीच होईल. आता लोकांनी हा कोणी दिला, पहिल्या सरकारने दिलेला आहे का त्यांचं श्रेय आहे का आता सरकारने, लोक विचार करून देतील. बरं मला एक माहिती सांगा, माझ्याशी कोण चर्चा केली, मला राष्ट्रवादीचे कोण भेटले, मग कसं छापलं. मी कोर्टात गेलो तर मला बदनाम करतायत म्हणून. नाही कसे गेले सांग. आम्ही आपले जात नाही कोर्टात उगा देणं. माझा काही संबंध नाही या बातमीशी. कधीही मी राष्ट्रवादीत जायचा विचार केला नाही. त्यांच्या पक्षामध्ये अशी चर्चा झाली, लोकसभेचे उमेदवार ठरवताना रत्नागिरी सिंधुदुर्गला उमेदवार टाकायचा नाही, तिथे राणे देतील त्या उमेदवाराला पाठिंबा, तो त्यांचा प्रश्न आहे. उद्या बीजेपी पण पाठिंबा देईल, उद्या अजून कोण देईल, काँग्रेसही देईल, उद्या केसरकर पण पाठिंबा देईल. तेवढे उपकार केले, त्याला तिकीट मिळून दिलं त्याची त्यावेळेला. माझ्यासमोर जास्त कोण फिरला समजायचा उमेदवार आहे. काँग्रेसचे प्रदेशचे सगळे तिकडे आले पदाधिकारी, मग त्यांचं म्हणणं होतं की जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत सदस्य किंवा आमदार नितेश राणे यांच्यावर आपला लक्ष आहे, वॉच आहे म्हणून. लक्ष काय करणार आमच्या वाकडे, लक्ष असू दे ना. राणेंवर नेहमीच लक्ष असतं. लक्ष असल्यावर काय करणार काय. आज म्हणा आजही कालही अधिवेशन गाजवलं नितेश राणेंनी, ते काँग्रेसच्याच नावाने. सांगा, बातम्या काढा. काही लोक आपले देत नाही, दाबून ठेवतात, पण खरी परिस्थिती काढा बाहेर. कालही किती दिवसभर गाजवलं. हा, नाणारा तिथल्या स्थानिक लोकांचा विजय आहे, तो उद्धव ठाकरेचा नाही. याच शिवसेनेने जमीन संपादित करायला आदेश काढले. नाणार प्रकल्प यावा म्हणून प्रकल्प स्वीकारला कोणी, शिवसेनेनेच. आदेश काढून जमीन संपादित केली कोणी, यानीच. आणि आता
आम्ही विड्रॉ करतो. आता हरले, लोकांचा एवढा विरोध, कडवड विरोध आहे आणि त्या विरोधाला घाबरून मागे आले. विरोधाला घाबरल्यामुळे मागे आलेले आहेत, दुसरं काही कारण नाही. माझी प्रतिक्रिया नाणारबद्दल तुम्हीच विषय काढला, माझा नंतर होता तो. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो. कुठला? म्हणजे लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जर त्यांच्यात येऊ दे ना. हा आमच्या स्वाभिमानच्या वाट्याला येतो. स्वाभिमानच्या वाट्याला मग पण एवढं तरी निश्चित झालं का तुमचं बोलणं की इथे राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही जर स्वाभिमानने उभा केला तर? राष्ट्रवादी माझं बोलणंच झालं नाही बाबा, मी किती वेळा सांगू. पण दादा त्यांची चर्चा त्यांचं आमंत्रण तुम्ही स्वीकारणार का? म्हणजे कोण आमंत्रण कसलं? म्हणजे त्यांनी म्हणलं की इकडे अरे ते पहा, तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो, मी काय नको सांगू का? काय तुम्हाला विचारायला येऊ काय बाबा करू, कशी बातमी देणार तुम्ही? अरे त्याने तो जाहीर केला असेल पाठिंबा. इलेक्शनला हेच होतं, हे मंडळ अमुकाला पाठिंबा, असं काही नसतं. काय पाठिंबाला विचारायला झाला पाहिजे? पण दादा इथे सावंतवाडीत स्वाभिमानचाच उमेदवार असेल का? हो असेल ना, मग कशाला आम्ही इथे विश्वास यात्रा आहे. तो स्थानिक असेल की हा? स्थानिक असेल की बाहेर? स्थानिक दिवस, स्थानिक दिवस आमच्याकडे 1 डझन आहेत. आताच्या सरकारबद्दल मत असेल, पूर्वीच्या सरकारबद्दल नाही. आमच्या वेळेला कधी विरोध केला नाही. उलट गोव्याला काय मदत पाहिजे ते प्रेमाने यायचे आणि मदत घेऊन जायचे. सगळे मुख्यमंत्री अतिशय चांगले संबंध आहे. माझे तर आजही सगळ्यांचे चांगले संबंध आहे. नातं नसताना राजकीय म्हणून आपले त्यांचे संबंध आहेत. आणि यापुढे तरी गोव्यातील मंत्री कोकणातली गाड्या बंद करायचं धाडस करणार नाही. केलं तर त्याला मी उत्तर देईन आणि अडचण होऊ देणार नाही.